नमस्कार, मी श्वेता अंकले. तरुण भारतच्या न्यूज बुलेटिन मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत. आता पाहूया ठळक घडामोडी. एसएसएस हुबळी ते पुणे आणि बेळगाव ते पुणे या दोन वंदे भारत एक्सप्रेस नंतर आता पुण्याहून मिरज मार्गे बेळगावसाठी तिसरी नवी वंदे भारत एक्सप्रेस सुरू होणार आहे. त्यामुळे सांगली मिरज मार्गे पुण्याकडे प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी ही आनंदाची बातमी आहे. पुणे जंक्शनवरून एकूण 5 नव्या वंदे भारत गाड्या सुरू करण्यात येणार असून त्यामध्ये पुणे बेळगाव वंदे भारत गाडीचाही समावेश आहे. यामुळे बेळगाववासियांना अधिक जलद आणि आरामदायक रेल्वे सेवेचा लाभ मिळणार आहे. सध्या सांगली मिरज मार्गे पुण्यासाठी सोमवार वगळता दररोज 2 वंदे भारत गाड्या धावत आहेत. एक एसएसएस हुबळी जंक्शनवरून व दुसरी कोल्हापूर छत्रपती शाहू महाराज टर्मिनसवरून सुटते. नवीन सुरू होणारी वंदे भारत गाडी पुण्याहून सुरू होऊन सातारा, सांगली व मिरज या तिन्ही स्थानकांवरून थांबत बेळगावला पोहोचणार आहे. गाडीच्या वेळापत्रकाबाबत अजून अधिकृत घोषणा झाली नसली तरी लवकरच या गाड्या प्रवाशांच्या सेवेमध्ये दाखल होणार असल्याचे संकेत आहेत. महानगरपालिकेच्या वतीने 250 सफाई कर्मचाऱ्यांच्या भरती प्रक्रियेला सुरुवात करण्यात आली असून आज शारीरिक चाचणी आणि कागदपत्रांची तपासणी करण्यात आली. या भरती प्रक्रियेत तरुण पुरुष तसेच महिलांचा मोठा सहभाग पाहायला मिळाला. उमेदवारांनी सकाळपासूनच पोलीस भवन येथे गर्दी केली होती. ही प्रक्रिया महानगरपालिका आयुक्त शुभा बी यांच्या मार्गदर्शनाखाली राबवण्यात आली. साफ सफाई विभागातील रिक्त पदे भरून शहर स्वच्छतेसाठी मनुष्यबळ मजबूत करण्याचा उद्देश असल्याचे पालिकेच्या वतीने सांगण्यात आले. उत्तर पश्चिम कर्नाटक राज्य परिवहन महामंडळ यांच्यातर्फे मे-जून 2025 या कालावधीमध्ये राबवण्यात आलेल्या आपले बस स्थानक स्वच्छ स्थानक या मोहिमेत बेळगाव मध्यवर्ती बस स्थानकाने अ श्रेणीतील बस स्थानकांमध्ये प्रथम क्रमांक पटकावलाय. हुबळी शहर बस स्थानकाला दुसरा क्रमांक तर बागलकोट नवनगर बस स्थानकाचाही विशेष उल्लेख स्वच्छता व देखरेखीबाबत करण्यात आला आहे. या स्वच्छता मोहिमेअंतर्गत बस स्थानकांमध्ये स्वच्छता, पायाभूत सुविधा, प्रवाशांसाठी सुविधा आणि एकूण व्यवस्थापनाच्या आधारे मूल्यमापन करण्यात आले. बेळगाव बस स्थानकाने उत्तम व्यवस्थापन व शिस्तबद्ध स्वच्छतेसाठी विशेष दाद मिळवली आहे. याप्रसंगी एसटी वायव्य महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक यांनी विजेत्या स्थानकांना रोख बक्षिसे व प्रमाणपत्र देऊन गौरवले. तसेच सार्वजनिक सेवेमध्ये स्वच्छता राखण्यासाठी केलेल्या प्रयत्नांचे कौतुक केले. श्रावण मासानिमित्त डीके हेरेकर ज्वेलर्स सादर करीत आहेत अनोखी आणि अविस्मरणीय अशी खास ऑफर. 10,000 किमतीचे चांदीचे दागिने खरेदी करा आणि मिळवा विनामूल्य 0.100 मिलीग्रॅम सोन्याचे नाणे अगदी मोफत. नियम व अटी लागू. या सुवर्ण संधीचा लाभ घेण्यासाठी आजच संपर्क साधा. पत्ता डीके हेरेकर ज्वेलर्स, श्री विठ्ठल भवन, संयुक्त महाराष्ट्र चौकाजवळ, खडे बाजार बेळगाव, तसेच तेली पाटील गल्ली, शहापूर बेळगाव. मच्छे येथील विवाहिता स्वाती सनदी हिने केलेल्या आत्महत्येप्रकरणी जबाबदार व्यक्तींवर त्वरित कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी स्वातीच्या नातेवाईकांनी आणि स्थानिक नागरिकांनी पोलीस आयुक्त भूषण बोरसे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली. स्वाती सनदी हिने काही दिवसांपूर्वी आत्महत्या केली होती. तिच्या मृत्यूनंतर समोर आलेल्या माहितीवरून स्वातीवर मानसिक आणि शारीरिक छळ होत असल्याचा आरोप तिच्या नातेवाईकांनी केला. आत्महत्येला प्रवृत्त करणाऱ्यांविरोधात तातडीने तपास करून गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी केली गेली. या प्रकरणात अजून कोणतीही ठोस कारवाई झालेली नसल्याने संतप्त नातेवाईक आणि नागरिकांनी पोलीस आयुक्तांना भेटून तपासात वेग आणावा आणि दोषींना कठोर शिक्षा व्हावी अशी मागणी केली. पोलीस आयुक्तांनी यावेळी निवेदन स्वीकारून तपास प्रक्रिया जलद गतीने सुरू असल्याचे आश्वासन दिले. अपघातांची संख्या कमी करून रस्त्यांवरील वाहतूक सुरक्षित आणि सुरळीत करण्यासाठी सर्व संबंधित विभागांनी समन्वयाने कार्य करावे असे स्पष्ट निर्देश जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांनी दिले आहेत. जिल्हा स्तरावरील रस्ता सुरक्षितता समितीच्या बैठकीत ते बोलत होते. या बैठकीत वाहतूक, पोलीस, परिवहन, सार्वजनिक बांधकाम विभागासह विविध खात्यांच्या अधिकाऱ्यांनी सहभाग घेतला. जिल्हाधिकारी म्हणाले की बेळगाव शहर व उपनगरात वाहतूक सुरळीत राहण्यासाठी योग्य नियोजन, सिग्नल यंत्रणा, उड्डाणपुलांची निर्मिती आणि पायाभूत सुविधा आवश्यक आहेत.
शहरातील 7 ठिकाणी उड्डाणपुलांची कामे प्रस्तावित असून सध्या 22 ट्रॅफिक सिग्नल कार्यरत आहेत. वाहतूक कोंडी, अपघात टाळण्यासाठी आणि रस्ते सुरक्षेसाठी प्रत्येक विभागाने सक्रिय भूमिका बजावून उपाययोजना तात्काळ अंमलात आणाव्यात, असेही त्यांनी यावेळी सांगितले. केएमएफ अध्यक्ष व आमदार भालचंद्र जारकिहोळी यांनी स्पष्ट केलंय की जारकिहोळी कुटुंबातील कोणतीही व्यक्ती बेळगाव डीसीसी बँकेच्या संचालक पदासाठी निवडणूक लढवणार नाही. बेळगावमध्ये पत्रकारांशी बोलताना ते बोलत होते. यावेळेस आम्ही दुसऱ्या टप्प्यातील नेतृत्व घडवण्यावर भर दिला आहे. अध्यक्ष किंवा उपाध्यक्ष पदावर कोणीही आमच्याकडून उमेदवार नसेल. राहुल जारकिहोळी देखील निवडणूक लढवणार नाहीत. तसेच त्यांनी नमूद केलं की अध्यक्ष आणि उपाध्यक्ष पदे लिंगायत समाजासाठी राखीव ठेवण्यात आली आहेत. सर्व आमदार या निवडणुकीत का उतरले आहेत हे मला माहिती नाही, त्यांनाच विचारावं लागेल, असंही त्यांनी यावेळी स्पष्ट केलं. शहरातील मूर्ती कार्यशाळांमध्ये चैतन्याचं वातावरण पाहायला मिळत असून मूर्तिकार आपल्या कलेमध्ये रममाण झालेत. कोल्हापूर व पेण येथून पीओपीच्या मूर्ती मोठ्या प्रमाणावर दाखल झाल्या आहेत. मात्र यंदा पर्यावरणपूरक शाडू मातीच्या मूर्तींना देखील नागरिकांचा वाढता प्रतिसाद मिळतोय. त्यामुळे शाडू मूर्तींची विक्री वाढली असून सजावटीच्या साहित्याचीही मागणी झपाट्याने वाढत आहे. बेळगावातील तब्बल 380हून अधिक सार्वजनिक गणेश मंडळांनीही यंदाच्या उत्सवासाठी वेगवेगळ्या थीमवर आधारित मूर्तींची तयारी केली आहे. गणेश भक्तांना आकर्षित करण्यासाठी मूर्तिकार दिवसरात्र मेहनत घेत आहेत. बेळगाव आंतरराष्ट्रीय कृष्ण भावनामृत संघ म्हणजेच इस्कॉनच्या वतीने यंदा भव्य प्रमाणात श्रीकृष्ण जन्माष्टमी साजरी केली जाणार आहे. त्यासाठी शुक्रवार पेठ टिळकवाडी येथील श्री श्री राधा गोकुळानंद मंदिर परिसरात भव्य मंडप उभारण्यात येणार आहे. त्या मंडपाची मुहूर्तमेढ आज सकाळी इस्कॉन बेळगावचे अध्यक्ष आणि ज्येष्ठ संन्यासी परमपूज्य भक्ती रसामृत स्वामीजी महाराज यांच्या हस्ते करण्यात आली. याप्रसंगी परंपरादास, नागेंद्रदास, निताई निमाई दास, रामदास, ब्रजनन दास व इतर अनेक भक्त उपस्थित होते. जन्माष्टमी भव्य प्रमाणात साजरी करण्यासाठी सध्या भक्तगण व्यस्त झालेले पाहायला मिळत आहे. मंगळवारी सकाळी कृष्णा नदीला आलेल्या पुरामुळे रायबाग तालुक्यातील कुडशी पुलावरून वाहतूक बंद करण्यात आली होती. मात्र आता पाण्याची पातळी कमी झाल्याने वाहतूक पुन्हा सुरू करण्यात आली आहे. अथणी सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी यांनी नदीस्थळी पाहणी करून अवजड वाहनांना प्रवेशबंदी ठेवत केवळ दुचाकी व चारचाकी वाहने सोडण्याची परवानगी दिली आहे. स्थानिक प्रशासन सतर्क असून नागरिकांना काळजीपूर्वक वाहतूक करावी असे आवाहन करण्यात आले आहे. रामनगरचे सुपुत्र आणि भारतीय सैन्यात सेवा बजावणारे जवान शशिकांत बाबा वय वर्षे 45 यांचे मंगळवारी दिनांक 29 जुलै रोजी पोटाच्या विकाराने पंजाब येथील पठाणकोट येथे आकस्मिक दुःखद निधन झाले. त्यांच्या निधनाने संपूर्ण रामनगर गावावर शोककळा पसरली आहे. त्यांचे पार्थिव पठाणकोट येथून विमानाद्वारे बेळगाव येथे आणण्यात आले. त्यानंतर गुरुवारी रामनगर येथे शिवाजी चौक ते बाजारपेठ मार्गावरून त्यांची अंत्ययात्रा काढण्यात आली. याप्रसंगी हजारो नागरिक, नातेवाईक, मित्रपरिवार आणि ग्रामस्थांनी उपस्थित राहून त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली. दरम्यान शशिकांत बाबा यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी सेना दलाचे अधिकारी, पोलीस प्रशासन, तहसीलदार मंजुनाथ मन्नाली, पीएसआय चंद्रशेखर हरिहर आणि रामनगर उपनिरीक्षक यांनी शहीद जवानास मानवंदना दिली. अंत्ययात्रेच्या वेळी अमर रहे शहीद जवान अमर रहे तसेच भारत माता की जय अशा घोषणांनी संपूर्ण परिसर दुमदुमून गेला होता. उत्तर विभागाचे आयजीपी यांच्या नेतृत्वाखाली विभागातील सर्व जिल्ह्यांच्या गुन्हे व कायदा सुव्यवस्थेचा आढावा घेण्यासाठी विशेष बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत गुन्हेगारीचा दर, कायदा व सुव्यवस्थेची अंमलबजावणी, प्रलंबित प्रकरणे आणि इतर महत्त्वाचे विषय यावर सखोल चर्चा करण्यात आली. विभागातील सर्व जिल्ह्यांचे एसपी, अतिरिक्त पोलीस अधीक्षक, उपअधीक्षक तसेच पोलीस इन्स्पेक्टर या बैठकीस उपस्थित होते. बैठकीमध्ये आयजीपी यांनी विविध जिल्ह्यातील गुन्हेगारीच्या घटकांचा तपशीलवार आढावा घेत गुन्ह्यांवर नियंत्रण ठेवण्यासाठी आणि पोलीस यंत्रणेची कार्यक्षमता वाढवण्यासाठी आवश्यक त्या उपाययोजनांची अंमलबजावणी करण्याचे निर्देश अधिकाऱ्यांना दिले. रजेवर आलेल्या एका जवानाचा गुरुवारी झालेल्या भीषण अपघातात मृत्यू झाला. ही घटना खानापूर तालुक्यातील इदलहोंड गावाजवळ घडली. मृत जवानाचे नाव सौरभ दौपदकर वय 28 असं आहे. तो दुचाकीवरून खानापूर बेळगाव राष्ट्रीय महामार्गावर प्रवास करत असताना
गाडीवरील ताबा सुटल्यानं तो रस्त्यावर पडला आणि जागीच त्याचा मृत्यू झाला. घटनेनंतर राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले असून तपासाची प्रक्रिया सुरू केली आहे. या घटनेची नोंद खानापूर पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे. या अपघाती मृत्यूमुळे परिसरात शोककळा पसरली आहे. येत्या गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी एपीएमसी पोलीस ठाण्याच्या वतीने गणेश मंडळांच्या पदाधिकाऱ्यांसमवेत शांतता बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीत पोलीस अधिकाऱ्यांनी गणेश मंडळांना मार्गदर्शन करून मंडळांनी पोलीस प्रशासनाच्या सूचनांचे काटेकोर पालन करावे, तसेच सार्वजनिक शांतता व सुव्यवस्था राखण्यास सहकार्य करावे असे आवाहन केले. यावेळी मंडळांनी सुद्धा आपल्या अडचणी मागण्या मांडल्या असून सर्व अडचणींचे तातडीने निराकरण करण्याचे आश्वासन पोलीस प्रशासनाकडून देण्यात आले. शांतता बैठक शांततामय आणि सकारात्मक वातावरणात पार पडली. या मान्सूनमध्ये मिळवा सुरक्षित साथ, कमी कालावधीत उत्तम व्याज. सादर आहे लोक मान्सून ठेव योजना. मिळवा 500 दिवसांच्या ठेवीवर 10.25% व्याज. ज्येष्ठ नागरिकांसाठी 0.50% अधिक व्याज. अधिक माहितीसाठी आमच्या नजीकच्या शाखेला भेट द्या किंवा कॉल करा 1800-212-4050. लोकमान्य, प्रत्येक पावलावर तुमच्या सोबत. योजना फक्त सभासदांकरिता, नियम व अटी लागू. हुक्केरी तालुक्यातील गुडस गावातील ग्रामस्थांनी गुरुवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करत गायरान जमिनीवरील अतिक्रमण तातडीने हटवण्याची जोरदार मागणी केली. आंदोलकांनी लिखित निवेदनाद्वारे संबंधित अतिक्रमणकर्त्यांवर कारवाई करण्याची मागणी केली. ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार सर्वे नंबर 401 मधील 23 गुंठे गायरान जमीन गावातील जनावरांसाठी राखीव आहे. मात्र काही लोकांनी ती बेकायदेशीररित्या अतिक्रमण करून बळकावली आहे. परिणामी गावातील जनावरांना चरण्याची जागाच उरलेली नाही. या जमिनीमध्ये ग्रामदेवता लगंबा देवीचे मंदिर असून टेकाडावरून वाहणाऱ्या पाण्यामुळे निर्माण झालेला तलाव 5 गावातील लोकांसाठी पिण्याच्या आणि जनावरांच्या उपयोगासाठी उपयुक्त आहे. अशा पवित्र व सार्वजनिक हिताच्या जमिनीवर अतिक्रमण होणं गंभीर बाब आहे. त्यामुळे प्रशासनाने त्वरित पावले उचलून गायरान जमीन अतिक्रमण मुक्त करावी अशी आग्रही मागणी ग्रामस्थांनी केली आहे. बेळगावच्या सुजिता ठाकूर हिने 54व्या केंद्रीय विद्यालय राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेमध्ये वेल्टरवेट 63 ते 66 किलो गटामध्ये सुवर्ण पदक पटकावले आहे. तिने 23 ते 27 जुलै दरम्यान झांसी, उत्तर प्रदेश येथे पार पडलेल्या या स्पर्धेमध्ये हरियाणाच्या गुरुग्राम येथील यशिता हिचा 4-1 अशा विभाजित निर्णयाने पराभव केला. गेल्या वर्षी या स्पर्धेत रौप्य पदक मिळवणारी सुजिता यंदा सुवर्णावर झेपावली. ती गेल्या 2 वर्षांपासून राज्य विजेती असून केवी विभागीय स्पर्धेमध्ये सलग सुवर्ण पदके पटकावली आहे. 2023 पासून त्रिपाठी फाईट क्लब बेळगाव येथे ती प्रशिक्षण घेत आहे. NSNIS प्रशिक्षक गजेंद्र त्रिपाठी आणि सत्येंद्र त्रिपाठी यांच्या मार्गदर्शनाखाली दररोज 4 तास ती कठोर सराव करते. सैनिक कुटुंबातून आलेल्या सुजिताला भारतीय लष्करात भरती होण्याची जिद्द असून तिच्या या कामगिरीवर प्रशिक्षकांनी आनंद व्यक्त करत तिच्या मेहनतीला सलाम केलाय. खानापूर तालुक्यातील रस्त्यांची दुरवस्था आता जीवघेणी ठरू लागली असून तिओली रस्त्यावरील खड्ड्यांमुळे एका महिलेचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. यामुळे नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली असून स्थानिक प्रशासन व लोकप्रतिनिधींविरुद्ध तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे. लक्ष्मी रामू गावडा वय 55 राहणार तिओली या 1 महिन्यापूर्वी तिओली ते तिओली पुलापर्यंतच्या रस्त्यावरून जात असताना वाटेत असलेल्या खड्ड्यांमुळे दुचाकीवरून पडून त्या गंभीर जखमी झाल्या होत्या. प्रसंगी त्यांच्या डोक्याला जोरदार मार लागल्याने मेंदूवर गंभीर परिणाम झाला होता. उपचार सुरू असतानाच काल बुधवारी रात्री त्यांचे निधन झाले. लक्ष्मी या घरातील कर्त्या महिला होत्या. त्यांच्या पश्चात 2 मुलगे व 2 विवाहित मुली असा परिवार आहे. त्यांच्या मृत्यूने संपूर्ण परिसर शोकमग्न झाला असून आता तरी प्रशासन जागे होणार का असा सवाल नागरिक विचारू लागलेत. स्थानिकांनी तातडीने रस्त्याची दुरुस्ती करण्याची मागणी प्रशासनाकडे केली आहे. दैवज्ञ ब्राह्मण समाज शिक्षण ट्रस्ट बेळगाव यांच्या वतीने समाज सुधारक थोर शिक्षणप्रेमी नाना शंकर शेठ यांची 160वी पुण्यतिथी संयुक्त महाराष्ट्र चौकातील नाना शंकर शेठ मार्ग येथे सन्मानपूर्वक साजरी करण्यात आली. कार्यक्रमावेळी नाना शंकर शेठ यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून त्यांच्या कार्याचा गौरव करण्यात आला. संस्थेचे पदाधिकारी, समाज बांधव व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी त्यांच्या सामाजिक, शैक्षणिक आणि सार्वजनिक क्षेत्रातील योगदानाची आठवण करून देत युवकांनी त्यांच्या विचारांपासून प्रेरणा घ्यावी असे वक्त्यांनी सांगितले.
यावेळी नगरसेवक शंकर पाटील, दत्तात्रेय कारेकर, सांबरेकर, विनायक कारेकर, प्रकाश वर्णेकर आदी उपस्थित होते. सूत्रसंचालन मधुरा शिरोडकर यांनी केले. मच्छे औद्योगिक वसाहतीतील श्रीनगर परिसरात मटका जुगार खेळणाऱ्या एका युवकावर बेळगाव ग्रामीण पोलिसांनी छापा टाकत अटक केली आहे. बुधवारी करण्यात आलेल्या या कारवाईत पोलिसांनी त्याच्याकडील 1,740 रुपये रोख तसेच मटक्याच्या चिठ्ठ्या जप्त केल्या आहेत. अटक करण्यात आलेल्या व्यक्तीचे नाव जॉन थॉमस कलघटकी, वय 42 असं असून तो मूळचा किरवत्ती, तालुका यल्लापूर, जिल्हा कारवार असल्याचे समजते. तो सध्या जयनगर हुंचनट्टी येथे राहत होता. बेळगाव ग्रामीण पोलीस निरीक्षक नामनगौडा कट्टीमनीगौडर यांच्या नेतृत्वाखाली ही कारवाई करण्यात आली. संबंधित प्रकरणी कर्नाटक पोलीस कायदा कलम 78 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलाय. कर्नाटक राज्य माहिती आयोगाचे मुख्य माहिती आयुक्त यांच्या अध्यक्षतेखाली आज गुरुवारी सुवर्ण विधान सौध येथे एक विशेष बैठक व कार्यशाळा पार पडली. या बैठकीत जिल्हा स्तरावरील विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. माहिती अधिकार कायद्याच्या प्रभावी अंमलबजावणी व माहिती मिळवण्याची प्रक्रिया अधिक पारदर्शक बनवणे तसेच नागरिकांना वेळेवर योग्य माहिती मिळावी यासाठीच्या उपाययोजनांवर यावेळी सविस्तर चर्चा करण्यात आली. कार्यशाळेदरम्यान मुख्य माहिती आयुक्तांनी अधिकाऱ्यांना मार्गदर्शन करताना माहितीचा अधिकार कायदा हा लोकशाही मजबूत करणारा महत्त्वाचा स्तंभ असल्याचे सांगितले. या उपक्रमात अधिकाऱ्यांनी आपापले अनुभव, अडचणी व सूचना मांडल्या. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी जिल्हा प्रशासन व माहिती विभागाने संयोजन केले होते. बेळगाव जिल्ह्यातील रायबाग येथील पाटील नगर परिसरात एका बंद घरात चोरट्यांनी दिवसाढवळ्या घरफोडी करून अंदाजे 30 ग्रॅम सोने आणि 70,000 रुपये रोख चोरून नेल्याची घटना घडली आहे. सदर चोरी लक्ष्मण होसमणी यांच्या घरी घडली. त्यावेळी घरात कोणीही नसल्याचा फायदा घेत चोरट्यांनी घराचे कुलूप तोडून घरामध्ये प्रवेश केला आणि तिजोरीतील रोख रक्कम व दागिने लंपास केले. घटनेनंतर कुटुंबियांनी रायबाग पोलीस ठाण्यामध्ये तक्रार दाखल केली असून पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. पुढील तपास रायबाग पोलीस करत आहेत. या घटनेमुळे परिसरात घबराटीचे वातावरण पसरले आहे. दांडेली वनक्षेत्रातून भरकटलेले एक जंगली रानमांजराचे पिल्लू शहरातील एका गारमेंट दुकानात आढळून आले. जॉन यांच्या मालकीच्या या दुकानात रानमांजराचे पाम सिल्व्हेट जातीचे पिल्लू आढळल्याने काही काळ गोंधळाचं वातावरण निर्माण झालं होतं. घटनेची माहिती मिळताच जॉन यांनी तात्काळ वन्यजीवप्रेमी आणि सर्पमित्र रजाक शहा यांना संपर्क केला. त्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत अत्यंत दक्षतेने आणि सुरक्षितरित्या पिल्लाला पकडले आणि वन विभागाच्या स्वाधीन केले. सुदैवाने या प्रक्रियेत कोणत्याही प्रकारची हानी झाली नाही. प्राणी पूर्णपणे सुरक्षित असून त्याचे योग्य संगोपन करण्यात येणार आहे. संबंधित पिल्लू वन्यजीव संरक्षण कायदा 1972 अंतर्गत संरक्षित प्रजातींमध्ये मोडत असल्याने त्याची विशेष काळजी घेतली जाईल असे वन विभागाने सांगितले. टिळकवाडी वॉर्ड क्रमांक 44 मध्ये सेवा बजावणाऱ्या माळी कामगारांना लेले मैदान येथे आयोजित कार्यक्रमात रेनकोटचे वाटप करण्यात आले. या उपक्रमात माजी उपमहापौर आनंद चव्हाण यांनी कार्यक्रमाची माहिती दिली. रेल्वे सल्लागार समितीचे सदस्य प्रसाद कुलकर्णी, वसंत हेब्बाळकर, सामाजिक कार्यकर्ते संतोष दरेकर, उदय मुडलगिरी आदी मान्यवरांच्या हस्ते रेनकोटचे वाटप करण्यात आले. माळी कामगारांनी या स्तुत्य कार्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. यावेळी स्थानिक नागरिकही मोठ्या संख्येने उपस्थित होते. आश्रय कॉलनी नानावडी येथील अय्यप्पा स्वामी मंदिरातर्फे दिनांक 1 ऑगस्ट ते 3 ऑगस्ट पर्यंत रोज सकाळी 8:30 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत रामायण पारायण आयोजित करण्यात आले आहे. याचा सर्व भक्तांनी लाभ घ्यावा असे आवाहन अय्यप्पा स्वामी पूजा कमिटीच्या वतीने करण्यात आले आहे. याचबरोबर आजचे बातमीपत्र इथे संपले. अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा तरुण भारत न्यूज चॅनल. तसेच आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी दररोज वाचा दैनिक तरुण भारत. धन्यवाद.